देवपुर धरती कॉलोनी में इरशाद भाई जागीरदार की तरफ से बोरवेल काम का उद्घाटन प्यास बुझाने वाले नेता के नाम से मशहूर हो चुके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश सरचिटनीस इरशाद भाई जागीरदार हर जगह लोकप्रियता हासिल कर रहे हैं, क्योंकि पिछले 2 सालों में अपने खर्चे पर शहर के कई हिस्सों में बोरवेल बनाए हैं और इस बोरवेल में गर्मियों में नागरिकों को पानी के मामले में बड़ी राहत मिली। इरशाद भाई का ये काम लोगों के मन में बसा हुआ है। इरशाद भाई का बोरवेल कार्य लगातार चल रहा है और रविवार 18 अगस्त को देवपुर में धरती कॉलोनी जीटीपी स्टॉप पर बोरवेल कार्य का उद्घाटन इरशाद जागीरदार क्षेत्र के वरिष्ठ नागरिक द्वारा किया गया। नागरिकों ने बोरवेल के कार्य पूरा करने के लिए इरशाद भाई को धन्यवाद दिया। महर्षी व्यासनगर धरती कॉलनी आणि सुयोग कॉलनीसाठी आम्ही मागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वी इरशाद भाई यांना जेव्हा एकदम तडाखा चालू होता शहरामध्ये 22-44 डिग्री सेल्सिअसचा, तेव्हा आम्ही भाईंना अर्ज केला होता की आमच्या इथं जे आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे, आमच्या इथं जे झाडं लावलेले आहे त्यांच्या संवर्धनासाठी एक बोरिंग करून द्या, तुम्ही शहरभर बोरिंग करतायत। तर भाईंनी आम्हाला सांगितलं की आता आमच्या बोरिंग थोडे थांबलेले आहेत, पण जेव्हाही चालू होईल तेव्हा सर्वात पहिली बोरिंग आपण तुमच्याच ठिकाणी करू। तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा शब्द पाळला आणि आज त्यांचे जे बोरिंग आपल्या शहरात चालू झाले आहे, तर पहिलीच बोरिंग आमच्या या महर्षी व्यासनगर धरती आणि सुयोग कॉलनीसाठी बोरिंग दिली। या बोरिंगचा फायदा असा होणार आहे की आमचं जे महादेव मंदिर आहे आता त्याच्या परिसरामध्ये आम्ही जवळपास आता 150 ते 200 वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत। पावसाळा चांगला असल्या कारणाने 3-4 महिन्यात त्यांना पाण्याची तर काही कमतरता लागली नाही, परंतु जेव्हा ऑक्टोबर हीट येईल तेव्हापासूनच पाण्याची कमतरता या ठिकाणी लागणार आहे आणि त्या पूर्ण परिसरामध्ये या सर्व झाडांना आम्ही ड्रीप करणार आहे। तर या ड्रीपसाठी बोरिंग खूप महत्त्वाची होती। भाईंनी दिलेला शब्द पाळला, तर भाईंचे आमच्या पूर्ण सुयोग कॉलनी, महर्षी व्यासनगर आणि धरती कॉलनीच्या वतीने आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो। त्यांच्या दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।